कारण आहे हॉर्मोन्स. स्त्रीच्या बॉडीमध्ये ऑक्सिडोसिन जास्त ऍक्टिव्ह असतो. हा हार्मोन बॉन्डिंग, इमोशनल सेफ्टी आणि कनेक्शन वाढवतो. म्हणून तिला बोलणं, शेअर करणं, ऐकून घेणं खूप गरजेचं वाटतं. पुरुषांमध्ये टेस्टेस्टोरॉन जास्त ऍक्टिव्ह असतो, जो फोकस, कंट्रोल आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वाढवतो. म्हणून त्याला फिलिंग्समध्ये जास्त वेळ थांबणं अनकम्फर्टेबल वाटतं आणि म्हणूनच तो ऍक्शनकडे जातो. मग स्त्री इमोशनल आहे म्हणून वीक आहे का? तर अजिबात नाही. आणि पुरुष प्रॅक्टिकल आहे म्हणून इनसेन्सिटिव्ह नाही. दोघेही त्यांच्या बायोलॉजीनुसार प्रेम करत असतात. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा आपण समोरच्याने आपल्यासारखं वागावं अशी एक्सपेक्टेशन ठेवतो. मग यावर सोल्युशन काय? पुरुषांनी लक्षात ठेवा, जेव्हा ती बोलते तेव्हा तिला आन्सर नको असतं. तिला फक्त तुमचा प्रेझेन्स हवा असतो. तुम्ही फक्त एवढं म्हणा, आय एम हिअर, आय एम लिसनिंग. कदाचित हे वाक्य तुमच्यासाठी खूप साधं आहे, अगदी गृहीत धरलं जाणार आहे. पण या साध्या वाक्यामुळे तिच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन वाढतो आणि ती शांत होते. आणि स्त्रियांनी ही अपेक्षा ठेवणं बंद करायला हवं. त्यांना माझ्या मनातील गोष्टी कळत नाहीत. कारण पुरुष माइंड रीडिंग करू शकत नाहीत. तुम्हाला काय हवंय ते क्लिअर बोला. आय डोंट वॉन्ट अ सोल्युशन राईट नाव, आय जस्ट वॉन्ट यू टू लिसन. हे बोलणं रिलेशनशिप वाचवू शकतं. कनेक्शन आर्ग्युमेंटमुळे तुटत नाही, कनेक्शन तुटतं सायलेन्समुळे. तुमच्यातील ही दरी कमी करायची असेल तर फक्त दररोज 10 मिनिटं तुमच्या नात्यासाठी द्या. यामध्ये तुमचे ऑफिस नको, घरातील वाद नको, फोन, टीव्ही, सोशल मीडिया आणि गॉसिप पण नको. प्रॉब्लेम नाही, प्लॅनिंग नाही, फक्त प्रेझेन्स. असं समजा त्या 10 मिनिटामध्ये या संपूर्ण सृष्टीत फक्त तुम्ही दोघेच आहात. तू बरोबर असशील तर मी काहीही करू शकतो. तुम्ही माझ्यासाठी हे करता तेव्हा मला छान वाटतं. एवढे निखळ बोलणे, बाकी काही नाही. प्रेम म्हणजे सगळं परफेक्ट असणं नाही. प्रेम म्हणजे डिफरन्स ऍक्सेप्ट करून कनेक्ट राहणं. जर हे शब्द ऐकताना तुम्हाला तुमचं नातं आठवत असेल तर ते नातं अजून जिवंत आहे. कारण जिथे समजून घेण्याची इच्छा आहे तिथे डिस्टन्स कायम राहत नाही.